झी 24 तास एक पाऊल पुढे। भेसळखोर खव्यात भेसळ करत असले तरी ती ओळखता येते। खव्यातील भेसळ कशी ओळखायची हे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। दिवाळी काही दिवसांवर आली आणि दिवाळीत सगळ्यात जास्त मागणी असते ती खोव्याची। नागपुरात ठिकठिकाणी खोव्याची दुकानं लागली आहेत, पण दुकानात मिळणारा खोवा भेसळयुक्त आहे की शुद्ध हे ओळखणं आता अतिशय महत्त्वाचं झालं आहे। पण आता ही ओळख घरी बसल्या देखील करता येऊ शकते आणि 10 रुपयाच्या 3-4 आडींच्या बाटलीने ही ओळख होऊ शकते। कसं ते आपण आता बघू। हे मी ते खोवा घेतलाय, इथे हा आपण बघू शकतो की शुद्ध खोवा आहे आणि इथे हा भेसळयुक्त खोवा आहे। आणि आता ह्याच्यावर अगदी 2 थेंब त्या बाटलीतल्या लिक्विडमध्ये टाकली की कळेल की ह्यातला खोवा शुद्ध आहे की भेसळ। आपण बघू शकतो की ते दोन्ही ठिकाणी मी हे रसायन टाकतोय। आपल्याला दिसेल की हा जो खोवा आहे शुद्ध, ह्याचा रंग बिलकुल बदलला नाही, हा अजूनही पिवळ्या रंगाचा, आणि हा भेसळयुक्त खोवा जो आहे ह्याचा रंग काळा पडलाय। त्यामुळे सहज स्पष्ट होतं की या दोनपैकी हा जो आहे हा भेसळयुक्त खोवा आहे आणि हा शुद्ध खोवा आहे। तर आपण बघितलं की अगदी घरी बसल्या या 10 रुपयाच्या बाटलीच्या माध्यमाने आपण ठरवू शकतो की आपण बाजारात आणलेला खोवा भेसळयुक्त आहे की शुद्ध, आणि अगदी घरी बसल्या ही टेस्ट अगदी आरामात करता येते। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी 24 तास नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।